रात्रीची शेवटची लोकल. रात्रीचे 12:45 वाजले होते. सगळीकडे शांतता पसरलेली. मुंबईच्या गर्दीनेही विश्रांती घेतली होती. विक्रम काम आटपून उशिरा स्टेशनवर पोहोचला, बदलापूर लोकल पकडण्यासाठी. लोकल सुटायला फक्त 5 मिनिटे होती. त्याच वेळी त्याच्या शेजारी अनोळखी माणूस येऊन बसला. त्याचा खोल गेलेला डोळे, थकलेला चेहरा आणि जुनाट कपडे काहीतरी अनाकलनीय सुचवत होते. गाडी सुटली. बाहेर अंधार पसरला होता. विक्रमला त्या व्यक्तीने अचानक प्रश्न विचारला, तुम्हाला लोकलमध्ये कधी विचित्र जाणवलं का? माणूस असल्याचे काय सांगत होता? लोकलमध्ये आत्म्यांचा वावर. विक्रमनी ही गोष्ट उडवून लावली, पण अंधुक हसू आणखीन काहीसा गूढ सवाल पुढे ठरला. गाडी ठाणे ओलांडताच लाईट्स अचानक बंद झाले, मग पुन्हा सुरू. पण विक्रमच्या मनात वादळ उठलं होतं. कारण तो माणूस अचानक गायब झाला. इतर प्रवासी देखील काहीच जाणवत नव्हते. कोण होता तो? वृद्ध उपवासी म्हणाला, तो शेवटच्या लोकलमध्ये नेहमी असतो. पण तो जिवंत नाही. विक्रम चकित होऊन कोसळला. कदाचित मुंबईची शेवटची लोकल काही गुपित लपवत असेल.